नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आता कडाक्याचा उन्हाळा चालू झालेला आहे व या उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन महागडी कोल्ड कॉफी पिण्यापेक्षा घरच्या घरी आज आपण 4 प्रकारच्या कोल्ड कॉफी कशा करायच्या त्या बघणार आहोत. अगदी कॅफे स्टाईल जशा कोल्ड कॉफी बनतात त्याच प्रकारे आपण घरी कशा बनवायच्या त्या शिकणार आहोत. सेम त्याच पद्धतीने व सेम ट्रिकसोबत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे कॉफीचा बेस जो आहे तो बनवून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आपण कोल्ड कॉफी करतोय आणि इथे गॅस चालू केला आहे, तर हो, कॅफेमध्ये ना अशा प्रकारे ना कॉफी जी आहे ना ती अशी छान उकळून घेतात साखर आणि पाण्यामध्ये, कारण ना त्यामुळे ना एक छान अशी शाईन येते कॉफीला, यासाठी. आता इथे ना मी 1.5 कप प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये 8 ते 10 टेबलस्पून एवढी कॉफी घातलेली आहे. इन्स्टंट कॉफी, तुम्ही कुठलीही कॉफी इथे वापरू शकता. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/4 कप एवढी साखर, किंवा अर्धा कप घातली तरी चालेल, म्हणजे तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. तर साखर मिक्स झाल्यावर थोडीशी टेस्ट करून बघा, तुम्हाला कशा प्रमाणामध्ये साखर गोड लागते त्याप्रमाणे इथे साखरेचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. अर्धा कप घातली ना तरी पण एकदम परफेक्ट होईल, पण त्यापेक्षा पण जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल ना तर तसं तुमच्याप्रमाणे तुम्ही इथे ॲडजस्टमेंट करून ते वाढवू शकता. आता ही जी कॉफी आहे ना ती आपल्याला म्हणजे ह्याचा एकदम पाक असा नाही करायचा आहे. तर साधारण ह्याला छान अशी उकळी आली ना की मग आपण गॅस बंद करून ही जी कॉफी आहे ती थंड करून घेणार आहोत. पण त्याआधी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि साखर छान विरघळून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे छान अशी आपल्या कॉफीला उकळी आलेली आहे आणि किती छान असा त्याच्यावरती एक शाईन आलेली आहे, अशी छान कॉफी चमकत आहे. हेच सिक्रेट आहे कॅफेचं. तर आता ही जी कॉफी आहे ती आपण गॅस बंद करूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. भांडं थंड झाल्यावरती ह्याला फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे कॉफी जी आहे ना ती आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आणि थंड झाल्यावरती ह्या कॉफीला अजूनच शाईन आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती छान अशी ती चमकत आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे जे कॉफीचं सिरप आहे ते लागणार आहे. तर आता इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण इथे रेग्युलर कोल्ड कॉफी जी आहे ती करून घेणार आहोत. तर ग्लासला इथे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन कसंही करून घेऊ शकता. तर इथे मी हर्षीजचं चॉकलेट सिरप जे येतं ते वापरलेलं आहे व त्यांनी असं ग्लासला थोडंसं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला प्यायला पण मस्त वाटतं. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला करू शकता. तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे 1 कप एवढं दूध घ्यायचं आहे. फुल फॅट दूध, एकदम जे घट्ट असणार आहे तेच दूध इथे वापरा, म्हणजे आपली कॉफी जी आहे ती छान अशी थिक तयार होईल यासाठी. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून एवढं कॉफी सिरप जे आहे आपण तयार केलेलं ते घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 एवढे बर्फाचे खडे घालायचे आहेत. आता यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर. हे पण एक सिक्रेट आहे, तुम्ही यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर घालू शकता. यामुळे एकदम कॅफे स्टाईल आपल्या कॉफीला जो आहे तो फील येणार आहे, टेस्ट येणार आहे. यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून एवढं चॉकलेट सिरप घालायचं आहे आणि ह्याला छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलेलं आहे. एकदम फेसाळ अशी छान आपली कॉफी जी आहे ती इथे तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल आणि एकदम छान अशी थिक तयार झालेली आहे. इथे आपली रेग्युलर कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे. आता यावरती थोडंसं खालच्या बाजूला ना हा जो फेस आहे ना तो जाऊन बसतो. वरती आपली कॉफी येते पण खाली फेस राहतो, तर तो असा प्रकारे चमच्याने तुम्ही काढून घेऊ शकता. यावरती थोडंसं मी इथे चॉकलेट सिरप घातलेलं आहे आणि यावरती तुम्ही हवं तर थोडंसं चॉकलेट देखील घालू शकता किंवा चॉकलेट पावडर गोड जी येते ती घातली तरी पण चालेल. आणि इथे आपली मस्त अशी रेग्युलर कोल्ड कॉफी तयार झालेली आहे. आता तुमच्याकडे जर ना चॉकलेट सिरप नसेल ना तर तुम्ही घरी कॅरमल सिरप करून ते जरी यूज केलं ना तरी पण चालेल. आता इथे आपण आपली सेकंड कॉफी तयार करतोय, आईस्क्रीम कोल्ड कॉफी. तर त्यासाठी मी इथे 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे. आता माझा ग्लासचा जो साईज आहे ना त्यानुसार मी इथे 1 कप दूध वापरलेलं आहे. बरोबर त्या ग्लासमध्ये 1 कप दुधाने व्यवस्थित अशी कोल्ड कॉफी जी आहे ती मावते. तर तुम्ही तुमचा ग्लास जर मोठा असेल ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून एवढं कॉफी सिरप, 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून एवढं चॉकलेट सिरप आणि 2 ते 3 टेबलस्पून इथे मिल्क पावडर जे आहे ते घातलेलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर ह्याला मी आता मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि इथे आपली मस्त अशी आईस्क्रीम कोल्ड कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे. ह्याला देखील सुंदर असा आपल्याला छान असा फेस आला आहे, जसा की कॅफेमध्ये येतो ना त्याच प्रकारे अगदी, आणि छान
छान असा थिक देखील आपली इथे कोल्ड कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे. अशाच प्रकारे इथे मी छान ग्लास देखील डेकोरेट करून घेतला होता थोडासा सिरपनी. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याला छान असं डेकोरेट करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता खाली राहिलेला जो फेस आहे ना तो थोडासा चमच्यानी यामध्ये घालायचा व यावरती नक्की आईस्क्रीम घाला. आईस्क्रीम घातलेलं ही जी कोल्ड कॉफी आहे ना ती एकदम सुंदर लागते आणि डेकोरेशन पण दिसायला खूप छान दिसतं. आता थोडीशी गरमी आहे त्यामुळे थोडंसं हे पातळ झालं आहे. वरून मी थोडंसं यावरती चॉकलेट स्प्रिंकल घातलेले आहे जे की आपण केकवरती घालायला वापरतो तेच. तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचं चॉकलेट जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकता. आणि इथे आपली मस्त आईस्क्रीम कोल्ड कॉफी तयार झालेली आहे. आता आपण इथे दुसरी आपली कोल्ड कॉफी जी आहे ती तयार करून घेऊया. तर इथे मी करत आहे आता चॉकलेट कोल्ड कॉफी जी की सर्वांना लहान मुलांना खूप जास्त आवडते. तर इथे मी 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं चॉकलेट घालायचं आहे व 1 ते 2 स्कूप इथे आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर चॉकलेट इसेन्स असेल ना तर ते 1 चमचा घाला, खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे. आणि यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं आपल्याला चॉकलेट सिरप घालायचं आहे व इथे आपण जे कॉफीचं सिरप केलं होतं ते पण 2 ते 3 टेबलस्पून प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये घालायचं आहे व यामध्ये 2 ते 3 बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. आता इथे ना आपल्याला दूध जे आहे ना ते एकदम चिल्ड दूध वापरायचं आहे तरच आपली कॉफी जी आहे ना ती छान अशी थिक तयार होते. तर आता इथे आपण ना छान असा ग्लास जो आहे ना तो डेकोरेट करून घेऊया. तर अशाच प्रकारे इथे हर्षीजचं चॉकलेट सिरप जे आहे ते आपण ग्लासला असं छान सगळीकडून लावून घेऊया. तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे कॅरमल सिरप घरी तयार करून तेही वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं कोको पावडर मिक्स करायचं, सेम तशीच टेस्ट येते. तर इथे मी साईडला देखील वरती ग्लासच्या थोडंसं ना असं चॉकलेट सिरप लावून घेतलं आहे म्हणजे आपण चॉकलेट जे आहेत ना ते थोडेसे असे छान कडेने लावून घेऊया म्हणजे खाताना ते छान असे तोंडात येतील व दिसायला पण एकदम छान असं प्रेझेंटिव्ह दिसतं यासाठी. तर अशा प्रकारे ग्लास थोडासा उलटा करून चॉकलेट थोडेसे प्लेटमध्ये घेऊन अशा प्रकारे तुम्ही ह्याला छान असे चॉकलेट लावून घेऊ शकता. आणि ग्लास जो आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे चॉकलेट जे आहेत तोपर्यंत मेल्ट होणार नाही. आणि हे घ्या, इथे आपलं मस्त असं चॉकलेट कोल्ड कॉफी जी आहे ना ती तयार झालेली आहे. एकदम छान मस्त थिक झालेली आहे. ग्लास देखील तुम्ही बघू शकता मस्त असा दिसतो. आता यामध्ये आपली कोल्ड कॉफी घालून घेऊया आणि इथे छान आपली कोल्ड कॉफी जी आहे ती चॉकलेट कोल्ड कॉफी लहान मुलांच्या आवडीची मस्त अशी तयार झालेली आहे. आता यावरती ना थोडीशी आपल्याला इथे व्हिपिंग क्रीम जी आहे ती घालायची आहे. जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल ना तर तुम्ही आईस्क्रीम यावरती घातलं ना पातळ करून थोडंसं तरी पण चालेल. पण इथे छान असं दिसावं यासाठी मी थोडीशी व्हिपिंग क्रीम अशी घालून घेतलेली आहे व त्यावरती देखील थोडेसे चॉकलेट स्प्रिंग करून घेतलेले आहेत. आणि इथे आपली मस्त अशी छान मुलांच्या आवडीची चॉकलेट कोल्ड कॉफी देखील तयार झालेली आहे. आता इथे आपण आपली लास्टवाली कॉफी करून घेतो आहे ती म्हणजे ओरिओ कोल्ड कॉफी. ही देखील लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते आणि सगळ्यांचीच फेवरेट आहे. एकदम कॅफे स्टाईल ही जी कोल्ड कॉफी आहे ती तयार होते. तर आपण त्यासाठी पण इथे छान असा ग्लास डेकोरेट करून घेऊया. इथे मी ना थोडंसं चॉकलेट थिकवालं चॉकलेट जे आहे ते घेतलेलं आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. तर अशा प्रकारे चमच्याने ना मी ह्याला छान असं ग्लासच्या चारी बाजूनी लावून घेतलेलं आहे आणि ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे छान असं सेट होतं जोपर्यंत आपण कॉफी करतोय तोपर्यंत. आता ह्याला देखील ना आपण मगाशी जसं वरतून थोडंसं चॉकलेट सिरप लावून घेतलं होतं त्याच प्रकारे कडेने मी इथे वरतून ह्याला लावून घेतलेलं आहे. आणि इथे मी एक ओरिओ बिस्किटचा थोडासा असा चुरा करून घेतलेला आहे तो आपण पूर्ण अशा छान ग्लासला लावून घेऊया. हे देखील दिसायला मस्त प्रेझेंटिव्ह दिसतं आणि खाताना पण ना म्हणजे आपण कॉफी पिऊ ना तेव्हा छान ते तोंडामध्ये छान असे दाणे येतात, ते खूप मस्त लागतं. तर त्यासाठी अशा प्रकारे इथे मी असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बदल करू शकता. तर आता आपण इथे कॉफी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप प्रमाणामध्ये दूध घ्यायचं आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या ग्लासच्या अंदाजानुसार दूध इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला 1 ग्लास कोल्ड कॉफी करण्यासाठी साधारण 3 ते 4 बिस्किट तरी ओरिओचे लागतील. तर इथे मी 3 बिस्किट घेतलेले आहेत ते अशा प्रकारे तोडून या जारमध्ये आपण घालूया. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून एवढं कॉफी सिरप आपण जे तयार केले ते घालायचं आहे. 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे व 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला यामध्ये चॉकलेट सिरप घालायचं आहे. आता याला मिक्सरमधून फिरवून घेऊया. आणि इथे आपला ग्लास पण मस्त फ्रीजमध्ये सेट झालेला आहे चॉकलेट जे आपण लावलं होतं ते. आणि आता यामध्ये आपण आपली कॉफी जी आहे ती घालून घेऊया. आणि इथे आपली मस्त अशी ओरिओ कोल्ड कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे. खाली जो फेस राहिलेला आहे तो अशा प्रकारे चमचाने काढून यावरती घालायचा आहे. आता यावरती मी थोडंसं क्रीम जे आहे व्हिपिंग क्रीम ते मेल्ट
करून घेतलं बाहेर ठेवून आणि ते थोडंसं घालते. मस्त दिसतं ते देखील. तुम्हाला जर थिकवालं घालायचं असेल तसं घातलं तरी चालेल किंवा आईस्क्रीम घातलं तरी चालेल. आणि यावरती थोडंसं मी ओरिओची बिस्किट क्रश करून घालते आणि इथे आपली मस्त अशी ओरिओ कोल्ड कॉफी पण तयार झालेली आहे. इथे आपल्या मस्त 4ही कोल्ड कॉफीज तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे मस्त कॅफे स्टाईल 4 प्रकारच्या कोल्ड कॉफी घरच्या घरी कशी बनवायच्या त्या आज आपण बघितलं. अगदी जशा कॅफेमध्ये बनतात त्याच प्रकारे ह्या ज्या कोल्ड कॉफीज आहेत त्या आपण घरी बनवू शकतो व अगदी कमी वेळ देखील लागतो. तर तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.